ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता अखेर मुंबईत दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्या वेळामध्ये महायुतीच्या नेत्यांची शहांसोबत बैठक होणार आहे। शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक। शहा तोडगा काढू शकतात का बघावं लागणार आहे, कारण अद्यापही काही गोष्टींवर तोडगा निघालेला नाहीये। त्या दिवशी दिल्लीत सुद्धा अमित शहांसोबत या तिन्ही नेत्यांची बैठक झाली, त्यातही तोडगा निघाला नाही। आत्ताच्या भेटीमध्ये काही होतं का बघावं लागणार आहे। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। अक्षय, शहा मुंबईत पोहोचलेत, शहांना आत्ताच्या या शेवटच्या बैठकीमध्ये तरी तोडगा काढावाच लागेल, काय वाटतं? काही वेळापूर्वीच आपण सौरभ ही शक्यता वर्तवली होती की अमित शहा ज्यावेळी मुंबईमध्ये दाखल होतील आणि ते सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचणार आहे आणि त्यावेळी महायुतीचे नेते त्यांना भेटू शकतात। आता यावर शिक्कामोर्तब होताना आपल्याला बघायला मिळते आणि अमित शहा यांच्यासोबत महायुतीचे नेते भेट घेतील आणि ज्या काही समस्या एकूणच महायुतीचे म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा तोडगा काढणं गरजेचं आहे ते भाजप आणि शिवसेनामध्ये। शिवसेनेचे नेते प्रामुख्याने अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांची जी नाराजी होती नाराजी दूर होते का हे पाहावं लागेल, कारण मोठ्या संख्येनं आपण बघतोय की शिवसेनेच्या आमदारांचा दबाव आधी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं असा आग्रह होता। त्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर ज्यावेळी समाधान मानावं लागणार होतं त्यावेळी एकनाथ शिंदेंनी आपण बाहेर राहतो असं सांगितलं, ते देखील त्यांनी आता आमदारांनी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारावा तशी शपथ घ्यावी यासाठी भाग पाडलंय। मात्र आपल्या वाट्याला काय येणार आणि एकदा भाजपाचा मुख्यमंत्री झाला, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले की तितकीशी बार्गेनिंग पॉवर तितकंसं आपल्याला वाटाघाटीची शक्यता आपल्याकडे नसणार आणि त्यामुळं आधीच या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे। ह्यामुळं आता शिवसेनेच्या वतीनं जोर वाढवला जातोय, वाटाघाटीसाठी जोर दिला जातोय, त्यासोबत बार्गेनिंग पॉवर वाढवली जाते। एकनाथ शिंदे यांनी देखील हे सगळं होत असताना काल झालेल्या बैठकीत नंतर कुठलाही प्रतिसाद देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सकारात्मक मिळाला नाही अशी माहिती होती आणि त्याचमुळं एकनाथ शिंदे यांनी काल सायंकाळच्या सुमारास त्यांचा निर्णय जाहीर केला नव्हता की ते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार की नाही, तशी शपथ घेणार की नाही। आता आपण बघतोय की अजून देखील एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं नाही आहे, मात्र त्यांच्याकडनं अधिकृतरित्या उदय सामंत यांच्या माध्यमातून हे सांगण्यात आलंय की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। या सगळ्यात आता महत्त्वाचं हे असणार आहे की नेमकं एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या भेटीला जातात का आणि त्या ठिकाणी काय चर्चा होते आणि या चर्चेनंतर आणखी काही घडामोडी होतात का, काही सस्पेन्स होतात का, काही क्लायमॅक्स होतात का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच अक्षय, यावर आपलं लक्ष असणारच आहे, तुम्ही देखील लक्ष ठेवून असा। आपण दरम्यान बघतोय की ह्या आता सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि निश्चितपणे तोडगा काढण्यासाठी अमित शहांना आता यावंच लागले। अमित शहा येणारच होते शपथविधीसाठी आणि त्याच्या आधी महत्वाच्या नेत्यांची बैठक। दरम्यान आपण ही जी दृश्य बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ती अजित पवार यांच्या बंगल्याबाहेरची ही दृश्य आहेत। लाडक्या बहिणी आता अजित पवारांच्या बंगल्याबाहेर पोहोचलेल्या, देवगिरी बंगल्याबाहेरची ही दृश्य आपण थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। आत्ताची ताजी दृश्य आहेत आणि जे अजित पवारांचं कॅम्पेन होतं, गुलाबी रंगाचे फेटे परिधान केलेले आहेत सगळ्याच महिलांनी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद सुद्धा दिसतोय, विजयाचं विक्ट्री साईन त्या दाखवत आहेत आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अजित पवार, त्यामुळे त्यांचा आनंद सुद्धा आहे। अर्थात हाती कोणाला कुठले मिळणार हे येत्या 2 तासात त्याची स्पष्टता येईलच। बरोबर 2 तास 9 मिनिटं 35 सेकंद उरलेली आहेत शपथविधीसाठी। शिंदेकडून जर आपण बघितलं तर चांगल्या खात्यांसाठी अद्यापही दबाव तंत्र सुरूच असल्याचं कळतंय। भाजप नेते एकीकडे वर्षावर दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे उदय सामंत आपण बघितलं काही वेळापूर्वी फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर होते, तिथे काही चर्चा पार पडली आणि अखेर उपमुख्यमंत्री पदाचं पत्र, जी कायदेशीर प्रक्रिया असते ती पूर्ण करण्यासाठी आता उदय सामंत राजभवनावर दाखल झालेले आहेत। ह्या सगळ्या घडामोडी राज्यात घडत असताना एकीकडे आझाद मैदान जिथे शपथविधी सोहळा होणार आहे ते तुडुंब असं भरलेलं आहे। कार्यकर्ते तर यायला दुपारपासून सकाळपासून सुरुवात झालेली आहेत आणि आता व्हीव्हीआयपी सुद्धा येतील। ही जी आपण ताजी दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय तिथे जाऊन जरा तिथला आढावा घेऊया। आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर प्रांजल, तुम्ही आता अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेर आहात आणि मोठ्या प्रमाणात तिकडे लाडक्या बहिणी दिसतायत, चेहऱ्यावर आनंद दिसतोय, कसा माहोल आहे तिकडे? सौरभ, आपण जर बघितलं तर
अगदी थोड्याच सायंकाळी अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर देवगिरी बंगल्यावरती कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे, उत्साह हा बघायला मिळतोय. पण मागे जर ही दृश्य बघितलं तर या महिला आहेत आणि त्या गुलाबी फेटे बांधून खरं इथे दाखवण्यात आलेल्या आहेत आणि इथे खरं तर त्यांच्याकडून घोषणाबाजी देखील केली जाते. त्यांच्या हातात इन्व्हिटेशन कार्ड देखील आपल्याला दिसून येत आहेत. आपण जर बघितलं तर अगदी सकाळपासूनच अजित पवारांच्या बंगल्यावरती आज अनेक नेते मंडळी हे दाखल होत आहेत. यासोबतच दीपक केसरकर हे जे शिवसेनेचे मंत्री ते सुद्धा इथे आले होते. त्यांनी देखील अजितदादांची भेट ही घेतली होती. त्यामुळे खरं तर अनेक चर्चा देखील रंगलेल्या होत्या. यासोबतच आपण जर बघितलं तर सांगलीहून काही कलाकार हे आले होते आणि त्यांनी आपलं धनगरी गोप हे अनोखी कला देखील इथे साजरी केली होती. त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी देवगिरी बंगल्यावरती आज नवचैतन्य हे बघायला मिळतं. उत्साहाचं वातावरण हे खरं तर दिसून येत आहे. निश्चितच प्रांजल आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो का? त्यांच्यापैकी काही जणांच्या प्रतिक्रिया घेऊया, कारण आपल्याला दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि त्या संदर्भातले अपडेट्स घेऊस. तोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी चर्चा कराच. दुसरीकडे आपण राज्यातल्या घडामोडी जर बघतोय, सध्या आपण बघितलं तर प्रचंड अशा राज्यात घडामोडी घडतायत. अगदी 2 तास 7 मिनिटं 20 सेकंद उरलेली आहेत आणि अवघ्या 2 तासानंतर शपथविधी होणार आहे. मात्र अद्यापही काही गोष्टींमधला सस्पेन्स अद्यापही कायम आहे. उपमुख्यमंत्री पदावर तर एकनाथ शिंदे विराजमान होतील यावर तर शिक्कामोर्तब झालेलंच आहे. त्यांच्याकडून जरी झालेलं नसलं तरी उदय सामंत यांनी अधिकृत घोषणा केलेली आहे, जेव्हा ते सागर बंगल्यावरनं देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन येत होते. मात्र अद्यापही काही खात्यांवर शिक्कामोर्तब व्हायचं आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्याचा तोडगा काढण्यासाठी अमित शहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल. शहा आता काय निर्णय घेतात, तर कशा पद्धतीनं हे कोडं सोडवतात बघावं लागणार आहे. कारण शहांनी हे कोडं सोडवण्याचा खूप दिवसांपासून प्रयत्न केलेला आहे. आपण बघितलं आधी दिल्लीत सुद्धा रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिन्ही महत्वाचे नेते बैठकीस उपस्थित होते. मात्र तेव्हा सुद्धा त्याच्यावर काही विशेष असा तोडगा निघाला असं वाटत नाही, कारण अजूनही हा तोडगा कायम आहे. दरम्यान ही आपण दृश्य बघतोय कशा पद्धतीनं लोकांमध्ये आनंद आहे, उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. पारंपरिक नृत्य केले जात आहेत, पारंपरिक वाद्य वाजवली जातात. दोन दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. आता आपल्या डावीकडे जी दृश्य दिसत आहेत ती देवगिरी बंगल्या